पंढरपुर में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन गुरुवार 3 अप्रैल को सोलापुर जिले के पालक मंत्री जय कुमार गोरे के हाथों किया गया। इस मौके पर उन्होंने चंद्रभागा नदी के सफाई अभियान पर अपनी प्रतिक्रिया दी। वहीं आईएएस अधिकारी प्रभाकर देशमुख के जांच के मामले में प्रतिक्रिया देते हुए उन्होंने महिलाओं को आगे करके राजनीति नहीं करने की सलाह दी। साथ ही उन्होंने खुद के साथ बीड जैसी साजिश रचे जाने का भी आरोप लगाया। नाही, बैठकीमध्ये कॉरिडॉरची चर्चा म्हणजे मुख्य कॉरिडॉरची चर्चेचा विषय काही नव्हता। जो देवस्थानच्या आता जे याची कामं आहेत, आराखड्यातली जी कामं आहेत त्या कामाचा आज आढावा घेतला आणि त्या आढाव्यामध्ये मुख्य मंदिराचं जे काम आहे ते मंदिराचं काम आषाढी वारीच्या अगोदर पूर्ण व्हावं अशी सीएम साहेबांची, मुख्यमंत्री मोदयांची इच्छा आहे। त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आर्कॉलॉजिस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि संबंधित अधिकारी होते। सगळ्यांना सूचना देऊन तो काम पूर्णत्वाला जाईल अशी परिस्थिती आहे। आणि बाकीची जी कामं होती, नव्यानं जे आपण दर्शनवारीचं काम होतं स्कायवॉकचं, आणि ते काम थोडं डिझाईनसाठी मध्ये रद्द झालेलं होतं, थांबवलं होतं। नव्यानं डिझाईन जी नव्यानं जो पंढरपूरमध्ये आपण नव्या कॉरिडॉरमध्ये काही मंदिराची डिझाईन केलेली आहे त्या मंदिराला अनुसरून एक दर्शन बारीचंही आपण डिझाईन आपण नव्यानं केलं आणि त्याचंही टेंडर आता निघालेलं आहे। जे गैरसमज काय मध्ये त्याच्या कालखंडामध्ये निर्माण झाले होते त्याला वेगळं काहीच कारण नव्हतं, फक्त ते डिझाईन मध्ये झालेला फरक हाच होता म्हणून आपण चांगलं डिझाईन बनवून आता ते काम आपण पुढे नेले। आज वारीच्या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टीवर मंदिराचे काम पूर्ण व्हावं म्हणून चर्चा झाली। प्रशासनाकडून लवकरच मला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की संबंधित सगळ्या लोकप्रतिनिधींना बसून आराखडा त्या सगळ्या लोकांना दाखवून लोकांच्या अडचणी समजून घेऊन पुढे जायचंय। मुख्यमंत्री मोदयांचं ठाम मत आहे की कुठलाही एकाही माणसाला नाराज करून त्याच्यामध्ये काही करायचं नाही। संबंधित लोकांना ज्या ठिकाणी दुकान आहे त्या दुकानदारांना दुकान उपलब्ध करून द्यायचं आणि ज्याचं नुकसान होतंय त्याला जे काय बेस्ट देता येईल, जे काय सर्वोत्तम देता येईल तो देण्याच्या सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे विठुरायाच्या मंदिराची उभारणी करत असताना कॉरिडॉरची त्या ठिकाणी आपण भव्यता देत असताना एकाही विठुरायाच्या नगरीतल्या माणसाला किंवा दुकानदाराला किंवा स्थानिक नागरिकांना नाराज करून कुठलंही काम करायचं नाही, ह्या मुख्यमंत्री मोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिलेले आहेत। जे त्याच्यामध्ये जे जाणारे लोक आहेत त्यांच्याशी बसून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही डिमांड आहे, त्यांची काही इच्छा आहे याचा चर्चा करायला सांगितली आणि नक्की त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आणि आम्ही या प्रक्रियेतले आम्ही एक विठुरायाच्या नगरीचे सेवक आहे, त्या दृष्टीने आम्ही पण त्यामध्ये भाग घेऊन बिलकुल आपण म्हटला त्याच्यामध्ये तथ्य आहे। चंद्रभागा स्वच्छ असली पाहिजे। विठुरायाच्या नगरीमध्ये खूप भाविक वारकरी आमचे खूप भक्तिभावाने येतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि इथं आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचा जो आनंद ज्या वारकऱ्यांना असतो तो आनंद आपण सगळेजण बघतात आणि त्यावेळी ते पाणी स्वच्छ असावं ही भावना आहे। मुख्यमंत्री मोदयांनी त्या हिशोबानं परवा दिवशी बैठक झाली, तशा सूचना दिलेल्या आहेत। आम्ही चंद्रभागा तर स्वच्छ करतो आहे, पण चंद्रभागेमध्ये नवीन याच्यामध्ये आम्हाला काही वेगळा घाट करून स्नानाची व्यवस्था करता येते का याही संदर्भात आम्ही विचार करतोय। जसा अयोध्येला घाट झालेला आहे, जसा उज्जैनला झालेला आहे, त्या धर्तीवर आपल्याला पंढरपूरच्या या नगरीमध्ये चंद्रभागेवर असा काही घाट करता येतोय का आपल्याला की जिथं स्नानासाठी फिल्टर केलेलं पाणी, म्हणजे ज्याला प्लांट बसवून क्लीन पाणी आपण वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी वारकऱ्यांना स्नानासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार आपण करतोय। आणि आपण जो सांगितला चंद्रभागेच्या संदर्भातला जी भूमिका आहे ती आपली रास्त आहे आणि त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत चंद्रभागा स्वच्छ करण्यासंदर्भात। आम्ही एक नवीन कन्सेप्ट आता आणायचा आम्ही प्रयत्न करतोय की चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी या आषाढीच्या अगोदर या वर्षापुरतं तरी किमान आम्ही चंद्रभागा स्वच्छ करण्याचा एक नवीन प्रयोग आम्ही करतोय की जो प्रयोग काही ठिकाणी झालेला आहे तो प्रयोग आम्ही राबवायचा प्रयत्न करतो। त्या संदर्भात मी सविस्तर माहिती आपल्याला